नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे वासंती गिरिजा दोघीही एकमेकींना म्हणत असतात की तुम्ही पूजा करा, गुढीची तुम्ही पूजा करा. परंतु गिरिजा इकडे म्हणत असते आई तुम्ही करा, आणि वासंतीचं म्हणणं असतं की गिरिजा तू कर. आता दोघींचं हे बोलणं चालू आहे आणि तेव्हा मात्र नागेश्वर आणि रुद्र तिथे येतात आणि दोघं म्हणू लागतात की एकमेकींना म्हणण्यापेक्षा तुम्ही दोघी एकत्र पूजा करा. नागेश्वरला खरं तर खूप राग आलेला असतो. जे काही घडलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत असं नागेश्वरचं म्हणणं असतं. कारण ही पूजा नागेश्वरच्या हस्ते झाली पाहिजे असं गुरुजींनी सांगितल्यामुळं खरं तर नागेश्वर खूपच अडचणीत सापडलेला असतो. नागेश्वरला कळतच नसतं की आता करायचं काय. हा एवढा मोठा गोंधळ या दिदींनी घालून ठेवलेला आहे. मग रुद्र त्याचबरोबर सगळेजण तिथे येतात आणि आपण एकत्र पूजा करूया असं सगळ्यांचं ठरतं. मग आता पूजा एकत्र करायची आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, हे सगळ्यांचं चालू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र सगळेजण तिथे असतात. नागेश्वर, गिरिजा, रुद्र सगळे पाहत असतात. पूजा केली जाते. उर्वशीला मात्र खरं तर गिरिजा आणि रुद्रला पूजा करू द्यायची नाही एवढंच तिच्या डोक्यात होतं आणि तिनं हे कांड केलेलं असतो. त्यामुळे आता तिची तर वाट लागणार असते, त्याबद्दल काही शंकाच नसते. परंतु ज्या गोष्टी घडणार असतात त्यामुळं मात्र इकडे वाट लागणार आहे ती म्हणजेच उर्वशीची. कारण नागेश्वर मात्र भयानक असा चिडलेला आहे. नागेश्वर नक्कीच उर्वशीची अशा पद्धतीने वाट लावणार की तिने कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. तर इकडे आता गिरिजा आणि वासंती दोघीही पूजा करत आहेत. खूप आनंदाने मनोभावे ही पूजा करत आहेत. सगळ्या गोष्टी छान अशा चाललेल्या असतात. गुढी उभारली जाते. म्हणजेच ही आता रुद्र त्याचबरोबर नागेश्वर घोरपडे यांच्या घरची गुढी उभा केली जात आहे. आणि ह्या सगळ्या खूप छान पद्धती सुरू झालेल्या असतात. आणि हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र गिरिजा सुद्धा तेवढीच खुश आहे. हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता नागेश्वर रागात असतो. नागेश्वरला ही गोष्टच पटलेली नसते की हे सगळं काय होऊन बसलंय, यामुळे आपण अडचणीत येणार आहोत. गुरुजींनी एवढं बजावून सांगितलेलं होतं आणि तरीही आपण याच्याकडे लक्ष देऊ शकलेलो नाही. मग गिरिजा आणि वासंती दोघीही पूजा करतात आणि सगळ्यांना प्रसादही दिला जातो. आणि इकडे घोरपड्यांच्या घरची गुढी उभी केली जाते. उर्वशीला आनंद झालेला आहे की गिरिजा आणि रुद्रला हा मान, म्हणजे गिरिजाला पर्सनली हा मान मिळालेला नाही याचा तिला आनंद झालेला असतो. सगळेजण आता जेवणासाठी डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. आणि मग मात्र इकडे उर्वशी म्हणते की किती वेळ वाट बघायची अजून. नाही, मला कळतच नाहीये की आणखी किती वेळ थांबलं पाहिजे इथे, कारण या गोष्टी झाल्या पाहिजेत ना आता. अजून किती वेळ थांबायचंय असं उर्वशीचं चालू झालेलं असतं. आणि उर्वशी बोलत असते तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो की हो वाढतात ते. आणि मग गिरिजा आणि वासंती दोघीही जेवण वाढायला घेऊन येतात. तेव्हा रुद्र मध्येच उठतो आणि म्हणतो की थांबा. जेव्हा रुद्र असं म्हणतो तेव्हा सगळेजण म्हणतात काय झालं आता, एकतर भूक लागली आणि रुद्र तुझं काय चालू आहे. रुद्र म्हणतो की आबासाहेब मला एक गोष्ट सुचली. तेव्हा नागेश्वर म्हणतो की काय झालं, आता कोणती गोष्ट सुचलेली आहे असं नागेश्वर विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे रुद्रला लगेच सांगितलं जातं. आणि रुद्र म्हणतो मला काय म्हणायचंय माहितीये का, आत्ता आपण ना आबासाहेब त्या दोघीजणी तर नेहमीच जेवण बनवत असतात, एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतात. मग मला असं वाटतंय की आज आपण त्यांना जेवायला वाढूया. आणि ही आयडिया जी सुचलेली आहे ना ती आत्यामुळं मला सुचलेली आहे असं सुद्धा इकडे सांगितलेलं असतं. आणि मग मात्र रुद्रने सांगितले. उर्वशी म्हणते काय हे जमणार आहे का. आणि कसं आहे माहितीये का, घरातलं स्वयंपाकघर हे बाईसाठी खूप स्पेशल असतं आणि त्यामुळं हे स्वयंपाकघर खूप महत्त्वाचं आहे तिच्यासाठी. त्यामुळं तुम्ही त्यांची जागा नका घेऊ. घरातल्या सुनांसाठी हे स्वयंपाकघर तिचं हक्काची जागा असते. रुद्र म्हणतो की असं काही नाहीये आत्या, हे घर सुद्धा त्यांच्या हक्काचंच आहे. आणि इतके वर्ष झालं मी लहानपणापासून आईसाहेबांना घरात किचनमध्ये एकटीलाच काम करताना बघितलंय. पण आज आता तुझ्यामुळं म्हणजे आपण एक नवीन गोष्ट सुरू केलीच ना, की एक विचार कर ना तू. इतके दिवस आपण कधी विचार केला होता का. पण आता मात्र आपण एका नवीन गोष्टीची सुरुवात करतोय. आणि ती म्हणजेच बघ ना, आज सगळ्यांनी एकत्र गुढी उभा केली. म्हणून मला असं वाटतंय की आज आपण ही गोष्ट सुद्धा एकत्रच केली पाहिजे. आणि मी आणि आबासाहेब जेवायला वाढणार आहे, कारण रोजच आईसाहेब आणि गिरिजा सगळ्यांचं झाल्यावर जेवत असतात. तर मला असं वाटतंय की आज सुद्धा त्यांना असं करायला लागू नये, आपण सगळ्यांनी एकत्र जेवलं पाहिजे. आणि आबासाहेब आपण त्यांना दोघींना जेवायला वाढूया.
असं रुद्र म्हणतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो की चालेल, काहीच हरकत नाहीये, चला लवकर, चला काय उरकायचं आहे ना ते उरकून टाकूया, उशीर होतोय ना, असं नागेश्वरचं चाललेलं असतं. म्हणजे नागेश्वरचं म्हणणं आहे की रुद्रचा कोणताच शब्द डावलायचा नाही ना, रुद्र जे म्हणेल ते ऐकायचं एवढंच नागेश्वर विचार करत असतो. आणि इकडे या गोष्टीचा त्रास पुन्हा उर्वशीला होतो. मग गिरिजा आणि वासंती दोघींनाही जेवायला बसायला सांगितलं जातं आणि हे दोघंही जेवण वाढण्यासाठी उठलेले असतात आणि त्या दोघांना जेवण वाढायला घेतात. दोघे जेवायला वाढायला घेतात. तेव्हा मात्र ह्या दोघीही पाहत असतात, खरं तर हा दिवस म्हणजे खूप चांगला असा दिवस आहे, खूप आनंदाचा असा दिवस आहे. परंतु या सगळ्यामध्ये आता नागेश्वर आणि त्याचबरोबर उर्वशीला मात्र या गोष्टींचा त्रास होतो. दोघंही जेवायला वाढतात. वासंती आणि गिरिजाला खूप छान वाटत असतं. आज इतक्या दिवसानंतर आपल्या घरामध्ये कोणीतरी आपल्याशी एवढ्या हक्काने, एवढ्या आपुलकीने सगळं बोलत आहे, एवढं सगळं करत आहे, ह्या गोष्टी सुद्धा छान वाटलेल्या असतात. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच नागेश्वर आणि आता रुद्र दोघंही जेवायला बसतात. खूप दिवसानंतर हे सगळं असतं. नागेश्वर म्हणत असतो की सुनबाई, जरा ना मला काय वाटतंय माहितीये का, आज 4 पुऱ्या जास्तच खा, कारण तुमच्या नशिबात ती गोष्ट आहे, चक्क नागेश्वर घोरपडेंनी तुम्हाला जेवायला वाढलेलं आहे. रुद्र म्हणतो की बरोबर आहे, नशीबवान आहेत ना त्या, कारण हे मिळणं ही साधी गोष्ट नाही, हे कोणाच्याही नशिबात नाही येऊ शकत आहे ना, असं रुद्र सुद्धा सांगू लागतो. तेव्हा सगळेजण तिथं असतात, ऐकत असतात. आणि मग मात्र गिरिजा म्हणत असते की हो, कारण गिरिजाला नागेश्वरने जेवायला वाढले ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये, कारण नागेश्वरने जे काही काम केलेलं आहे ते मात्र खूपच हुशारीने केलेलं आहे. आता नागेश्वर सगळ्यांची जेवणं होतात. नागेश्वर रूममध्ये येतो आणि त्याचवेळी नागेश्वर आधीच ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो. नागेश्वरला असं वाटलेलं असतं की ॲटलिस्ट त्या सुनबाईंना जेवायला वाढून तरी आपल्याला पुण्य कमवता येईल, हा हेतू असतो. आणि म्हणूनच नागेश्वरने शांतपणे ही गोष्ट केलेली असते आणि गिरिजाला जेवायला वाढलेलं असतं. आता मात्र इकडे गिरिजा त्याचबरोबर सगळ्यांची जेवणं झालेत आणि नेमकी आता तिथे येते ती म्हणजेच उर्वशी आणि गुरुजींबरोबर नागेश्वर बोलत असतो. तेव्हा गुरुजी तिथे आलेले असतात आणि गुरुजी म्हणत असतात की हे काही तुम्ही योग्य केलेलं नाही. तुमच्या लक्षात येतंय का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, कारण तुम्ही विसरला असाल की काय होऊ शकतं. तेव्हा आता नागेश्वर म्हणत असतो म्हणजे अहो तुमच्या हस्ते पूजा व्हायला पाहिजे होती. तेव्हा उर्वशी म्हणते की आता काय, आता गुरुजी म्हणतात की पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगेल, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काही व्रत करावे लागतील, पूजा कराव्या लागतील, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे उर्वशी लगेच बोलायला सुरुवात करते की बरोबर आहे, या गुरुजींमुळेच अख्खी प्रॉपर्टी तुमची त्यांच्या घशात चालली आहे दादासाहेब, पण तुम्हाला कळत नाहीये हे सगळं काय होतंय ते, असं इकडे गुरुजींच्या समोर उर्वशी बोलते. नागेश्वरला खूप राग येतो, कारण नागेश्वरचा त्या गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा गुरुजींच्या समोर असं बोलल्यामुळे नागेश्वरला खूप राग आलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एका आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला इतके दिवस ठेवलेला आहे, नाहीतर तुमचा काटा काढायला मला वेळ लागला नसता, असं इकडे नागेश्वर रागानेच उर्वशीला सांगत असतो. तेव्हा उर्वशी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही हे जे काही केलेलं आहे ते काय एका आईच्या पोटी जन्म घेतलाय म्हणून केलेलं नाही, तर तुम्ही माझ्या बाबतीत जे केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमचा स्वार्थ आहे, कारण तुम्ही समाजकार्य करताना जो काही गोंधळ घातलेला आहे, जे काय केलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं मला एवढे दिवस ठेवलेलं आहे, अन्यथा तुम्ही काय करू शकला असा ते मला माहिती आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो तुम्ही विसरला असाल दीदी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभासला ज्या कड्यावरून तुम्ही ढकललं त्या कड्यावरून आणखी एक माणूस जाऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच नागेश्वरने आता सरळ सरळ धमकी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही माझ्या वाटेला जायचं नाही, नाहीतर महागात पडेल. इकडे गिरिजा आणि रुद्र बोलत असतात, पण गिरिजाला काय बोलायचं तेच कळत नसतं. ती शांत होत असते. रुद्र म्हणतो इतके दिवस मी बोलत नव्हतो, तेव्हा तुम्हाला खूप बोलायचं होतं आणि आता मी बोलायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला आता शब्द सापडत नाहीयेत, असं तो गिरिजाला सांगतो. आणि मग मात्र इकडे सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याच वेळी इकडे रुद्र म्हणत असतो की काय झालं. गिरिजा म्हणते की खरंच मला ना तुमच्याशी बोलायचंय. मग रुद्र NGO बद्दल सांगायला सुरुवात करतो. गिरिजाला म्हणतो अरे तुम्हाला एक गोष्ट विचारायची राहिली, तुम्ही एवढा छान ढोल वाजवता. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय माहितीये का, बरोबर आहे हे सगळं, पण तुम्हाला ढोल वाजवता येतो हे मला माहित नव्हतं आणि खरंच तुम्ही खूप छान ढोल वाजवलेला आहे, असं रुद्र गिरिजाला सांगत असतो. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की कसं आहे,
लहान असताना आई गेली, त्यामुळं घराची जबाबदारी आली. वडिलांना सांभाळणं, मोनूला सांभाळणं, या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागत होत्या. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी करू लागले. आणि त्याच वेळी समाजाशी भांडणं, स्वतःशी भांडणं, देवाशी भांडणं, त्यामुळं भांडणाचीही सवय लागली. कारण रुद्रने तिला मजेत म्हणलेलं असतं की भांडणाव्यतिरिक्त काहीतरी येते ही गोष्ट कळलेली आहे. म्हणून तो बोलायला सुरुवात करतो. गिरिजा हसत असते. रुद्रला ती म्हणत असते मला आणखी काही बोलायचंय. आणि मग रुद्र विचारतो की काय झालं. गिरिजाला तो विचारू लागतो की सांगा तुम्हाला काय काय करायचंय, काय काय आवडतं, काय काय येतं. मग गिरिजा सांगू लागते की मला विणकाम येतं, शिवणकाम येतं, स्वयंपाक चांगला बनवता येतो, ढोल वाजवायला शिकलेली आहे, अशा बऱ्याच गोष्टी येतात. तेव्हा रुद्र म्हणतो की अरे वा, शिवणकाम येतं. हा बरोबर आहे, तुमचं शिवणकाम राहिलंच ना. मी काय करतो माहिती आहे का, एक शिलाई मशीन घेतो. कारण मी माझ्या NGO मधल्या बायकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर मी माझ्या बायकोच्या बाबतीत का नाही करणार. नाही, आपण काय करूया माहिती आहे का, तुम्ही पुन्हा कपडे शिवायला सुरुवात करा आणि मग मात्र ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी छान होतील. गिरिजाला वेगळंच बोलायचं असतं. गिरिजा म्हणत असते रुद्र, अहो तुमच्या या NGOच्या कामामुळं तुम्ही त्यात एवढं स्वतःला वाहून घेतलंय की मला माझ्या मनातल्या प्रेमाच्या भावना तुम्हाला सांगायला सुद्धा जड जाते. मी तुमच्यापर्यंत माझ्या मनातील प्रेमाच्या भावना पोहोचूच देऊ शकत नाहीये, असं ती बोलते. इकडे नागेश्वरला आता फोन आलेला असतो. कारण इकडे देवकीने जो फोन तिला मिळालेला असतो गिरिजाच्या शेजारचा तिने उचललेला असतो. गिरिजाला द्यायचा आहे, कुणीतरी चोरेल म्हणून. पण घडतं असं की नेमकं तो जो फोन आहे तो हाती लागतो, तो म्हणजेच या बाईच्या, म्हणजेच देवकीला सांभाळायला जी बाई आहे तिथं तिच्या हाती लागलेला असतो. आणि आता प्रश्न पडतो तो म्हणजे तो फोन आता घेऊन देवकी आता तिथं आलेली आहे. देवकीकडनं तिने फोन घेतलाय आणि नागेश्वरला फोन केला. नागेश्वर साहेब, असा असा गोंधळ झालेला आहे आणि हिने असं केलेलं आहे आणि तिच्याकडे एक फोन आहे, तिने कोणाचा तरी चोरला असेल, असं सांगायला सुरुवात करते. नागेश्वर म्हणतो तिच्या हातातनं तो फोन काढून घ्या, बघूया काय करायचं ते. मग इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता लॅपटॉप जो आहे तो बंद केलेला असतो. गिरिजा म्हणते की हे काय झालंय. सावी तिथे येते आणि मुद्दामच गिरिजाला म्हणू लागते त्यातला फाईल क्लोज केला का, तुला माहित नाही का त्याच्यात फाईल ओपन होते, मी काम करत होते. बघ तुझं इंग्लिश तर कच्चंच आहे, पण त्याचबरोबर तुला कॉम्प्युटरचं सुद्धा काही नॉलेज नाहीये, त्यामुळं खरंच अवघड आहे तुझं. म्हणजे रुद्र नक्की काय करणार आहे, रुद्र कसा आहे हे तुला माहिती आहे आणि एवढं सगळं होऊनही तू मात्र काहीच करू शकत नाही, असं ती बोलत असते. इकडे रुद्र आणि त्याचबरोबर नागेश्वर दोघंही आता बसलेले आहेत आणि नागेश्वर हा फोनवरती बोलतो. रुद्रला तो विचारतो ऑडिटचं सगळं. तेव्हा रुद्र म्हणतो आपला कारभार हा सगळा व्यवस्थित असतो आणि ट्रान्सपरंट असतो, त्यामुळं घाबरण्याची काहीच गरज नाहीये, मी अजिबात घाबरत नाहीये, असं तो सांगतो. आणि मग नागेश्वर म्हणत असतो म्हणजे. तेव्हा रुद्र म्हणतो की दादासाहेब, तुम्ही प्रत्येक वेळेस मला हा प्रश्न विचारता आणि माझं नेहमीचं उत्तर असतं ते म्हणजे हे सगळा कारभार हा व्यवस्थित आहे, हे नेहमीच आहे आपलं, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र इकडे नागेश्वर बोलत आहे आणि नागेश्वरने आता सुभानरावला फोन केलेला असतो. सुभानरावला, कारण नागेश्वरने त्याच्यामध्ये जो काही गोंधळ घालून ठेवलेला आहे तो नागेश्वरला चांगलाच माहिती आहे. नागेश्वरने आजपर्यंत काय केलेलं आहे ते, म्हणून तर नागेश्वरला काळजी वाटत असते प्रत्येक वेळेस ऑडिटर कोण येणार आहे आणि ऑडिटच्या वेळी काय गोंधळ घालायचा हे सगळं नागेश्वरने ठरवलेलं असतं. आता सुभानरावला फोन करून पुढचं काम सांगितलेलं आहे. गिरिजाला रुद्रने सांगितले की NGO मध्ये येऊन आता ते शिवणकाम करायचं, म्हणजे तिथल्या मुलांसाठी कपडे शिवता येतील, असं रुद्रचं म्हणणं आहे. इकडे उर्वशी तिचे लहानपणीचं साहित्य घेऊन बसलेली असते, त्याच्यामध्ये तिचं 10वीचं सर्टिफिकेट असतं. त्यानंतर तिच्या हातामध्ये एक गोष्ट लागते, ती म्हणजे तिची जन्मपत्रिका. मग त्या जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं की लग्न परप्रांतीयाशी होईल, संतती सुख मिळणार नाही, म्हणजेच तो योगच नाहीये, रागावर कंट्रोल करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखी लिहिलेलं असतं की 40 नंतर मनुष्यवध केला जाईल, म्हणजेच उर्वशीकडून एक खून होणार आहे. ही गोष्ट मात्र उर्वशी जन्मली होती तेव्हाच लिहिलेली होती. उर्वशी म्हणते अरे ही पत्रिका जर आधी बघितली असती तर जरा रागावर कंट्रोल केला असता ना, प्रभात जिवंत राहिला असता, असं उर्वशी बोलते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता गिरिजा NGO मध्ये गेलेली आहे, तिथल्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असते आणि आता सावीने ठरवलेलंच असतं की इकडे खूप मोठं कांड करायचं आणि प्रत्येक वेळेस गिरिजाच्या वाटेमध्ये काटे पेरायचे. आता मात्र सावीने एक मोठी गोष्ट करायचं ठरवलेलं आहे. गिरिजाने
मुलांना शिकवताना तिथं काही गोष्टी करत असते आणि नेमकं तिथं येऊन काडी पडलेली असते, आग पेटते आणि गिरिजा आगीला खूप घाबरते. लहानपणापासून ती आगीला घाबरत असते. गिरिजा घाबरते आणि तिथून पळायला लागते. गिरिजा तिथून पळते तेव्हा सावी मात्र मोठेपणा घेऊन ती कागदपत्र पेटणारी वाचवण्याचा प्रयत्न करते आणि इकडे रुद्र चिडतो. रुद्र म्हणतो की काल आपल्या दोघांमधलं सगळं व्यवस्थित झालं, तोपर्यंत हा एवढा गोंधळ तुम्ही घालून ठेवलेला आहे, असं रुद्र बोलायला सुरुवात करतो. आणि तेव्हा मात्र गिरिजा स्वतःच्या तोंडाने स्पष्टपणे तिने सांगितलेलं असतं की हे माझ्याकडून झालेलं आहे आणि रुद्रला ती सांगत असते की मला माफ करा. रुद्र म्हणतो उद्या ऑडिट आहे आणि हे सगळं मी कसं मॅनेज करणार आहे, हा प्रश्न रुद्रला पडलेला असतो आणि रुद्र चिडलेला असतो. पण नंतर सावी येते आणि मी हे सगळं वाचवलंय असं सांगते. रुद्र म्हणतो खरंच ग्रेट सावी, यू आर सर्वेअर, असं म्हणत तिचं कौतुक करतो आणि त्या क्षणी सावीला तो म्हणतो की आय लव्ह यू. म्हणजे रुद्रने एका सेकंदात कसलाही विचार न करता सावीला आय लव्ह यू म्हटलेला आहे. आणि तेव्हा मात्र श्रीमंत त्याचबरोबर गिरीजा दोघंही तिथं असतात आणि त्या दोघांनाही धक्का बसतो आणि सावी मात्र खुश झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.